की ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि इतर सर्व देवी देवता या सर्वांची आत्मशक्ती एका ठिकाणी एकत्र झाली. या आत्मशक्तीपासून त्या ठिकाणी पर्वतासारखा जाळ निर्माण झाला, अग्नी उत्पन्न झाला आणि या अग्नीने एका नारीचं स्वरूप धारण केलं. ही नारी म्हणजेच भगवती महिषासुरमर्दिनी. म्हणजेच काय, तिची उत्पत्ती संपूर्ण पुरुष देवांच्या एकत्रित शक्तीपासून झालेली आहे आणि तिने महिषासुराचा वध केलेला आहे, महिषासुराचं मर्दन केलेलं आहे, दैत्याचा वध केलेला आहे, दैत्याचं मर्दन केलेलं आहे. दैत्यासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी म्हणजेच काय, जिने एखाद्या मर्दाप्रमाणे दैत्यासोबत कुस्ती खेळली, झटापट खेळली, युद्ध खेळली, अशी मर्दाला हरवून त्या मर्दावरती छातीवर पाय देणारी मर्दिनी, मर्दाची मर्दिनी म्हणजे मर्दापेक्षा सुद्धा कणभर शिल्लक शक्ती ठेवणारी जगदंबा. मग तुम्ही सांगा, अशा ह्या कणखर स्वरूपाच्या पायामध्ये जर जोडवे असते तर हे जोडवे